हे गाईस, वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. माझं नाव जय पाटकर आणि हा मोठा झालेला गार्विक झाड. आता खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय. जस्ट किडिंग. गार्विक नाही, हा माझा मित्र ओंकार माधव आहे. तर आम्ही विचार केला एक नवीन सिरीज करायची. आता IPL सीझन चालू होतोय, तर त्याआधी एक IPL सगळ्या टीम्सचा रिव्ह्यू करायचा. तर रिव्ह्यू करू आपण या टायमाला पूर्ण 10 टीमचे IPL आणि त्यांचे रँकिंग्स बघू. आमच्यामध्ये कोण कसं कोणत्या पोझिशनवरती एंड करते हा सीझन. आणि हे ॲज अ कम्प्लीट फॅन म्हणून आम्ही करतो ना. आम्ही कोणी एक्सपर्ट नाही आहोत याच्यामध्ये, दोघं पण नाही. आम्हाला क्रिकेट खूप आवडतं आणि यूट्यूब पण आवडतो. सो आम्ही डिसाईड केलं आहे की जरा क्रिकेटमध्ये अजून एक्सपेरिमेंट करूया काहीतरी. सर आता आम्ही करणार आहोत सगळ्या टीमचं ॲनालिसिस, स्क्वॉड, त्यांची प्लेइंग 11 बघू, जे आम्हाला असं वाटतं की ती असू शकते आणि कोणत्या पोझिशनवरती एंड करता हा सीझन हे करू. तर ओंकार, आपण स्टार्ट करूया. कोणती टीम पासून स्टार्ट करूया? तर आपली पहिली टीम घेऊया आपण. आमची फेवरेट आहे, दोघं CSK येल्लो येल्लो हार्ट. स्पॅम करा कमेंट मध्ये. तर चेन्नई पासूनच सुरू करूया. तर आपला या टायमाचा नवीनच कॅप्टन ऋतुराज गायकवाड. नवीन आहे, दोन सीझन राहिला. 2 सीझन राहिलाय तो कॅप्टन. काय वाटतं कसा कॅप्टनशिप करेल या टायमाला? गेल्या टायमाला पण चांगलीच केलेली. मला असं फील होत आहे की खूप प्रेशर घेतलंय तुम्ही या टायमाला. लास्ट सीझन बघूया. लास्ट सीझन तर आपला नकोच काढूस, जाऊन दे. या टायमाला पण लास्ट सीझन पेक्षा तरी चांगलीच खेळणार आहे त्याची स्क्वॉड बघून. बॅटिंग आपली मस्तच आहे. बॉलिंग मध्ये जरा बॉलिंग आता बघू आपण लाईनअप काय ठरतो. चला आपण बॅटिंग बघूया आधी. रिप्लेसमेंट आला आपला नवीन, स्पेन्सर जॉन्सन. बॉलिंग मध्ये नेथन ॲलिस लंगडा झालाय. आता त्याच्या चांगला बॉलर आहे पण तो ऑस्ट्रेलियाचा. मी ऐकला तो पण इंजर्ड आहे, स्पेन्सर जॉन्सन. सेकंड आपल्याला मी आताच बघितलेली. चला बॅटिंग पासून सुरुवात करूया. आपले बॅटर्स आहेत गायकवाड, ऋतुराज, MS धोनी, जे 5-6 येतात. इम्पॅक्ट प्लेअर यावर्षी खेळणार असं बोलतायत. मला नाही वाटत. बघू आता काय खेळवत आहे. ओपनिंग काय वाटते? ओपनिंग कोण करेल? ऋतुराज. कम्प्लीट लाईनअप सांगा ना. ठीक आहे. आपली पूर्ण बॅट्समन लाईनअप आहे. ऋतुराज गायकवाड, MS धोनी, संजू सॅमसन आपला की प्लेअर असेल या टायमाचा. डिवाल्ड ब्रेविस, बेबी एबी, आयुष मात्रे, यंग बॉय, कार्तिक शर्मा, सरफराज खान आणि उर्विल पटेल. हे आपले बॅटिंग लाईनअप असतील, म्हणजे बॅटर्स स्कॉटचे. सो काय वाटतं तुला, चेन्नईचे ओपनिंग या टायमाचे कोण असेल पहिल्या मॅचला आणि पुढची पण सीझन? मला तर तेच वाटतं, संजू सॅमसन आणि आयुष मात्रे. संजू सॅमसन, आयुष मात्रे. वन डाऊनला ऋतुराज. बरोबर आहे. कारण ऋतू मला नाही वाटत संजूला खाली उतरेल आणि आयुषने जो लास्ट टाइम परफॉर्मन्स दिलाय त्याच्यावरनं पॉवर प्ले युटिलाइज करायला ते लोक आयुषलाच पाठवतील. कारण ऋतुराज सॅक्रिफाईस करू शकतो स्वतःला. बरोबर. आणि तो आहे पण वन डाऊन पण बरोबर पोझिशनला आहे तो. आणि तो मेल्ट होऊ शकतो कुठे पण, कोणत्या पण पोझिशनला. 3 नंबरवरती म्हणजे फर्स्ट टॉप 3 आपले फिक्स झाले. आयुष मात्रे, संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड. नंतर येणार 2 डाऊनला आपल्याकडे प्रशांत वीर. या टायमाला आपण 2 असे प्लेअर घेतले आहेत जे अनकॅप्ड आणि महाग पण आहेत. काय वाटतं प्रशांत वीर करेल? प्रशांत वीर तुला सांगू, जडेजाचा डिट्टो कॉपी आहे. मी बघितलं ना त्यांच्या, म्हणजे ह्याचे पण नाही बघितले. प्रशांत वीरला त्यांनी त्यासाठीच ते लोक डोमेस्टिक मॅच पण नाही बघितले. CSKने त्यासाठीच त्यांना एवढा इन्व्हेस्ट केलाय की जडेजाचा रिप्लेसमेंट पाहिजे होता, तो प्रशांत वीर म्हणून घेतला. स्पिनर आहे हा. हो, प्रशांत वीर ऑलराऊंडर, डेब्युटंट आहे IPL. ओके. लेफ्ट आर्म स्पिनरच आहे. तर मला वाटतं प्रशांत वीर करेल. कार्तिक शर्मा मला वाटतं थोडं लेट करेल किंवा मिड सीझन मध्ये त्याला आणतील. तसंही पण तो विकेट किपर बॅटर आहे कार्तिक शर्मा. तर ऑलरेडी 3 कीपर असणार आपल्याकडे, 2 कीपर आहे. जर आता बोलतायत उर्विल पण आला तर 3 कीपर. हा, उर्विल मला नाही वाटत घेतील त्याला, पण धोनीला बसवतील असं फॅन्स तर होऊ नाही देणार. आणि जरी झालं तर इम्पॅक्ट असू शकतो. इम्पॅक्ट म्हणजे ऋतुराजने कुठे युज केला पाहिजे? मला तर वाटतं
इम्पॅक्टच येऊ शकतो पण कुठे इम्पॅक्ट, बॅटिंग मध्ये इम्पॅक्ट Batting. फिल्डिंग मध्ये? ह्याला फिनिशिंगला. फिल्डिंग मध्ये मला वाटतं फिल्डिंग मध्ये, पण कारण त्याला आता ऋतुराजचं पण त्याचा दिमाग युज करायला जर आला तर ऋतुराजने हेल्प कुठे ना घेतली. कुठेतरी त्याला हेल्प लागणारच ना. हा ते तर आहेच. जसा रिव्ह्यूज ला वगैरे कीपर खूप इम्पॉर्टंट असतो, तर मला वाटतं त्याच टायमाला ऋतुराजला हेल्प लागेल धोनीची. मग संजूला कुठे ठेवणार आहे बघा, म्हणजे विकेट किपर संजू फिल्डिंगला, फिल्डिंगलाच ठेवतो. आउटफील्ड चांगलीच आहे तशी. आता तसा पण ईशान नाही, कोण होता मध्ये कीपर, जितेश शर्मा होता, तेव्हा त्यांनी आउटफील्डलाच फिल्डिंग हो. केली सिरीज मध्ये. मग आपले टॉप 3 झाले. फोर्थ नंबर वरती ब्रेव्हिस येणार. ब्रेव्हिस. हो. ते पण मला असं वाटतं की असं केलं पाहिजे, असं होईल असं माहित नाही, पण एक 8 ते 12 ओव्हर मध्ये जर विकेट पडला तर मग शिवम दुबेला पाठवलं पाहिजे स्पिन बॅश करायला. हो. म्हणजे त्या हिशोबाने जर त्यांनी केलं तर पण आताच्या तू UK इंडियाच्या मॅचेस बघितल्या असेल, गंभीरने दुबे, दुबेला वर टाकलाय भरपूर, म्हणजे भरपूर ठिकाणी वर खाली सगळीकडे टेस्ट केलं. पण इंडियामध्ये सगळीकडे त्यांनी तो फिनिशरचा रोल केला. हा फिनिशरचा रोल केला. पण मला तो नाही वर वाटत पण चांगला सीएसके खेळला. फिनिशरचा रोल देईल त्याला. बघू आता. 3 आपला 1 2 3 झाले. आयुष, संजू ब्रेव्हिस सॅमसन, पर्यंत 4 पर्यंत झाले ऋतुराज, आणि ब्रेव्हिस, ब्रेव्हिस, आणि नंतर मग खाली शिवम दुबे. शिवम दुबे. 5-6 झाले ना. म्हणजे या टायमाला पण सरफराज खान ऍज अ नेट बॅट्समनच हा, आहे. मला नाही वाटत की कार्तिक शर्मा, सरफराज खान आणि एखादी मॅच भेटेल त्याला, एखादी मॅच खेळवतील. कारण खूप मोठा सीझन आहे, तर मग बॅकअप्स असलेच पाहिजे. जिमी ओवर्टन वाटतं खेळ. ऑलराऊंडर्स मध्ये ब्रेव्हिस नंतर आपले येणार ऑलराऊंडर्स. दुबे. एक आला, 5वा दुबे, मग 6वा कोण राहिला? जेमी ओव्हरटन तर 7-8 येईल. जेमी ओव्हरटन तर 7-8 येईल, त्याचा काही विषयच नाही. मग ओव्हरटन मला नाही वाटत. ओव्हरटन आला तरी लेट. मग पुढे जा खाली जा, स्क्रोल कर. अजून 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 अरे मॅथ्यू शॉर्ट आहे आपल्याकडे. शॉर्ट करेल अरे स्टार्ट. मॅथ्यू नाही, स्टार्टला पण आहे तो, मिडला. स्टार्ट म्हणजे स्क्वॉड मध्ये असेल का स्टार्टिंग स्क्वॉड मध्ये? हा ते पण आहे. 4 ओव्हरसीज कोण असतील आपले? ब्रेव्हिस बॅटिंग मध्ये ब्रेव्हिस एकटाच आहे. ब्रेव्हिस एकटाच झालाय आतापर्यंत. ओव्हरटन एक होईल, कारण तो चांगला बॉलर आहे. ऑलराऊंडर आहे ना तो. हो ना, आणि बॉलिंग पण चांगलं आहे. ऍज अ बॉलर म्हणूनच येतो, आणि 8व्याला जास्त असतो. मग बॉलिंग मध्ये नूर येणारच आहे. अरे नूर एक असणार, 3 झाले ना. आणि कोण आहे बॉलिंग मध्ये आपल्याकडे? अरे ओके, स्पेन्सर जॉन्सन आहे. मॅट हेनरी आहे. मॅट हेनरीला सोडणार नाही, आणि स्पेन्सर जॉन्सनला मागेच ठेवतील. मला वाटत नाही तो खेळणार आहे. मॅट हेनरीना दीपक चहरची जागा चालवणार पहिल्या 2-3 पहिले दोन. पण मग त्यांच्याकडे हा कोण आहे, डेथ बॉलर कोण आहे? ओव्हरटनच आहे. मग खलीलला मला वाटतं नाही. खलील अरे आहे, खलील पण कंबोज आहे. आहे. कंबोज पण पॉवर प्ले बॉलर आहे ना. हो. खलील कंबोज आणि मॅट हेनरी सेम आहेत. मला वाटतं खलीलला खलीलला खलीलने केली आहे, डेथ मध्ये केली आहे, दिल्ली मध्ये पण केली आहे. हो, त्यातच केली आहे त्यांनी. चल ऋतुराज झाला. नूर एक स्पिनर झाला. आपण मी स्कॉर टाईप करतो. परत एकदा सांग ओपनिंग पेअर. ओपनिंग पेअर आपली असणार आहे सॅमसन आणि आयुष म्हात्रे. मग ऋतुराज आणि ब्रेव्हिस. त्याच्यानंतर येणार दुबे. आपले 4 झाले. मग दुबे पाचव्या नंबरवर. मग ओव्हरटन 6वा. नाही, वीर येईल ना. वीर, किंवा आता हे कोण खेळतील त्याच्यावर, अमन खान की वीर. वीरला एवढा पैसा टाकला म्हणजे वीर करेल डेब्युटेड. कारण तो स्पिन ऑप्शन पण देतो. वीर असेल. प्रशांत वीर. आपण झॅक फोक्स पण मला वाटतं न्यूझीलंडचे आहे ना. फोल्कस न्यूझीलंडचे आहे, पण त्यांनी खूप मार खाल्ला. मला नाही वाटत त्याला काही. डेब्युटंट आहे आपण, पण चांगला होता ना न्यूझीलंडचा. मार खाल्ला त्यांनी. अच्छा, फास्टर आहे खरं, माहिती आहे. आपले 6 प्लेयर झाले. मग ओव्हरटन टाकूया. ओव्हरटन एक टाक. त्याच्यानंतर मग आपले खलील स्पिनर हा नूर तर येतोच आहे. नूर आहे, खलील आहे, कंबोज. धोनीला घेतला मेन तो आहे. इम्पॅक्ट आहे ना. वीरच्या नंतर इम्पॅक्ट आहे. स्लॅश मारून लिहिलास तरी चालेल. वीरच्या नंतर झाले. वीर स्लॅश धोनी, दोघांना वेगळी एक येऊ शकतो. 7, 8, 9, 10, 11 प्लेयर झाले आपले. हुसेन पण चांगला स्पिनर आहे. नूर फर्स्ट
प्रायोरिटी असणार आहे. हम्म. प्रशांत वीर त्याचा बॅकअप आहे, म्हणजे गरज जर लागली बॉलिंग मध्ये तर इम्पॅक्ट मध्ये तो येणार. स्ट्रॉंग किंवा टीम अकिलला पण घेऊ शकतो. टीम तर स्ट्रॉंग आहे भाई. टीम No तर doubt. स्ट्रॉंग आहे. बाकी बघू आता. मग तेच आहे, प्रशांत वीर किंवा एम एस धोनी इम्पॅक्ट मध्ये येतील, आणि एक बॉलर म्हणून कोण असेल. बॉलर म्हणून मग हाच येतोय, कोण राहतंय दाखव बॉलर. आपल्याकडे बॉलर म्हणून जातोय मॅट हेनरी, राहुल चहर. एवढे सगळे चांगलेच प्लेअर आहेत. चांगले कोणाला player आहेत. खेळवायचं ते पण आहे. ऋतुराज हा नूर तर बाय डिफॉल्ट बसतोय, चांगलाच आहे, पण ओव्हरसीज मध्ये जातोय तो. मग राहिला मग मॅट कोणी? हेनरी मॅट हेनरी तर मला तर वाटतं येणार, पहिल्यापासूनच घेणार त्याला मॅट हेनरीला. गुरप्रीत सिंग कोण आहे? स्पिनर आहे ना, मास्टर आहे. फास्टर आहे. गुरप्रीत सिंग नाही करणार. झाले आपले 11. मग परत एकदा आता फायनल आपली स्क्वॉड रेडी झाली आहे, पण मी एकदा बोलून दाखवतो. बोल एकदा. संजू सॅमसन, आयुष मात्रे, ऋतुराज बरोबर. गायकवाड, ब्रेविस, हम्म. शिवम दुबे, प्रशांत वीर / एम एस धोनी, MS धोनी. जिमी ओव्हरटन, बरोबर नूर अहमद, खलील, कंबोज आणि मॅट हेनरी. बरोबर. अशी आपली मॅट हेनरी सीएसके ची प्लेइंग आहे. खूप स्ट्रॉंग दिसते. तुला काय वाटतं कुठे एंड करेल सीएसके आपला हा सीझन? हा सीझन म्हणजे हा सीझन नाही, प्लेऑफ्स पर्यंत. प्लेऑफ्स पर्यंत जर हा धोनीचा शेवटचा असेल तर मी नक्कीच बोलीन फायनल पर्यंत येऊ दे. धोनीने एक एक इव्हेंट मध्ये त्यांनी आता डायलॉग मारलेला माहिती तुला, की त्या अँकरने सांगितलं हा. की वी गॉट आन्सर. हा हा काय होता तो डायलॉग? मला आठवत नाही, पण तो अँकर बोललेला तेच आठवत आहे. वी गॉट द आन्सर. ते पाहिजे बघू, होतं. वाटत तर नाही शेवटचा आहे बोलण्यावरून, पण सांगता पण येत नाही. असू शकतं. मला म्हणजे एका इंटरव्ह्यू मध्ये मी पण बघितलेलं, येतील. ऋतुराजची कॅप्टन्सी चांगली असेल या टायमाला, पण नाही. येतील ते लोक. सॅमसंगचा ट्रेड पण त्यासाठीच केलाय ना. हो. म्हणजे मला Strong मला असं म्हणजे खूप चांगलं वाटतं सीएसकेचा, की एकदम ते हंबल लोक घेतात, हंबल हम्म. प्लेयर्स घेतात, जसं नो ॲटिट्यूड वाले. नो संजू ॲटिट्यूड, सॅमसन नो त्यातलं एक आहे. पिच, संजू नो सॅमसन, आयुष मात्रे, ऋतुराज गायकवाड पण तसाच आहे. ऋतुराज गायकवाड तर एकदम सेम डिक्टो कॉपी मला एम एस धोनीची वाटते. बस फेअर पूर्वी प्ले. म्हणजे मी तर फेअर fair प्ले play. मध्ये नंबर 1 राहून उपयोग नाही आपल्याला. आता ट्रॉफी या टायमाला पण दोन्ही आहेत. नुसता फेअर प्ले नाही. फेअर प्ले मध्ये नंबर 1 राहून फायदा नाही आपला. चला आता वा. पुढे जाऊया नेक्स्ट टीम वरती. आपण नेक्स्ट टीम कोणती आपली? नेक्स्ट टीम आपली घेऊया दिल्ली. दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली पण स्ट्रॉंग आहे. दिल्ली तरी हा अरे टायमाला तू मोठेच वाटतं. किती कधी चेन्नई कुठे हे राहील पोझिशन नाही सांगितली. पोझिशन आपली प्लेऑफ्स पर्यंत, म्हणजे प्लेऑफ्स पर्यंत म्हणजे कसं सांगायचं? टॉप 4, टॉप 5, टॉप 8 म्हणजे Playoffs पोझिशन पर्यंत. सांगा. प्लेऑफ्स पर्यंत काय पोझिशन असेल? अच्छा, माझ्या मते वाटतं म्हणजे टॉप क्वालिफाय होणार. Qualify सेकंड होईल. थर्ड मध्ये होईल. या सेकंड टायमाला स्ट्रॉंग टीम्स पण आहेत बाकीच्या पण. म्हणूनच बोललो सेकंड थर्ड पर्यंत राहू शकते. आणि पुढचा फ्युचर बघायला गेलो तर खूप मस्त फ्युचर आहे मला तर. नाही, आणि आपल्याकडे यंगेस्ट प्लेअर पण आहेत सगळे. हम्म. असं कोणी हे नाही. एक्सपिरियन्स थोडा कमी आहे, पण आपल्याकडे एक्सपिरियन्स वाला माणूस पण मोठा आहे. हा एक्सपिरियन्स तर बऱ्यापैकी आपल्याकडे. हो. संजू ठीक आहे, सॅमसनचा आपण experience माझ्या मते टॉप 5 मध्ये आपण फिनिश करू. माझ्या मते टॉप 3. चांगलं. चलो नेक्स्ट नेक्स्ट आपण आता दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली पण स्ट्रॉंग आहे. या टायमाची मुंबईची दिल्ली जिंकलेली ना. चार फायनल झाली. कोणासोबत हरली? आरसीबी. हे आरसीबी ला थोडी आला. मग ती दुसरा आरसीबी ला आलाय. सेकंड टाइम आरसीबी विनर झाली. नाही WPL. हा अरे भाई साहब, दिल्ली कर्स आहे तो दिल्लीचा. जर दिल्ली रे. तो कर्स पण माहितीये तुला? श्रेयस अय्यर यांना फायनलला घेऊन गेलेलं ना, आणि हरलेले मुंबई सोबत. हो. आठवते. म्हणजे वन साइड झालेली ती लास्ट. मग मुंबई म्हटलं की चला if you know, you know. चलो. स्कॉर चांगला आहे. दिल्ली कॅपिटल्स कॅप्टन अक्षर पटेल. या टायमाला इम्प्रूव्ड अक्षर पटेल कॅप्टनशिप मध्ये. हो, थोडा अक्षर वाईस पटेलला कॅप्टन, चांगला अनुभव पण वाईस चांगला. कॅप्टनशिपचा एक्सपिरियन्स घेतलाय त्यांनी. चलो मिडल ऑर्डर तर आपले भारी आहे बॅटर्स आहेत के.एल. राहुल, करुण नायर, डेव्हिड व्हिलर, बेन डकेट त्यांनी रिझन दिला आणि बाहेर गेला. त्याने अपोलोजाइज मागितलं. बाहेर गेला. बाहेर म्हणजे त्याने टेस्ट साठी हे मागितलं, सुट्टी मागितली. मग ओपनिंग फिक्स झाली त्यांची. हा, बेन डकेट मग बाहेर आहे. पतंग निसंकाची निसंका फिक्स झाली. मला तोच पृथ्वी डाऊट शॉ पण आहे, पण
नाही पतून माहितीच आहे निशंका कसं चाललंय. आता त्याच्या चांगला फॉर्म मध्ये हम्म. मला नाही वाटत अभिषेक पोरल वन डाऊन येतो ना यांचा इम्पॅक्ट म्हणून येतो आणि अभिषेक पोरल. पण आता किपिंग तोच करणार इम्पॅक्ट कसा होणार कोण? राहुल आहे ना. हो राहुल किपर आहे त्यांचा. पोरल करत होता किपिंग पण इम्पॅक्ट येत पंत होता. नव्हता तेव्हा किपिंग हा. करत होता तर डायरेक्ट याची फॉल वरती जाऊया आपण आता याचे 11च काढूया डायरेक्ट. ओपनिंग तर पतून निशंका आणि के एल राहुल बाय डिफॉल्ट. त्याच्यानंतर वन डाऊन अभिषेक पोरल ॲज अ इम्पॅक्ट येईल. नाही इम्पॅक्ट नंतर बघूया ना आधी हे तर काढ अभिषेक वन डाऊन किती 4 आहे ना पोरल. ओके मग त्याच्यानंतर मिलर आहे. मिलर करेल स्टार्ट मिलर नाही सॉरी स्टब्स आहे. हा स्टॉप्स आहे स्टब्स आहे. पण काय पण 3 ह्याच्यातच घेतले ओव्हरसीज या लोकांचे. मग 3 तर बॅटिंग मध्येच झाले. 2 होत आहेत निसंका, मिलर आणि स्टब्स. मिलर मला वाटतं इम्पॅक्ट येईल मग इम्पॅक्ट येईल. तेच ना आता पुढे बघ कारण यांची फिनिशर्स मिडल ऑर्डर तर बघ इंडियन कोर बघ काय त्यांचा तेच. हा बघ हा कोर बघ समीर रिजवी आहे, आशुतोष शर्मा आहे, विपराज निगम, नितीश राणा. नितीश राणा पण आहे दिल्ली मध्ये KKR वाला. हा अरे भाई. त्याला का घेतलाय दिल्लीच्या पिचेस मध्ये तो चांगलाच हा, खेळलाय आणि आता दिल्लीचाच दिल्ली player आहे प्रीमियर तो. लीग मध्ये काय खेळलाय तो. हा, तो चांगला खेळला दिल्ली प्रीमियर लीग. मग आता त्यांच्याकडे मिडल ऑर्डर जेवढा आहे तर मग त्यांना मिलरची काय गरज मिलरची गरज लागणार असं नाही गेलो तर आशुतोष शर्मा आहे, समीर रिजवी आणि अक्षर पटेल. अक्षर पटेल तर बाय समीर- डिफॉल्ट असणार, तर तो 7वा बसतो. समीर रिजवी नाही का अक्षर पटेल एक असो. समीर रिजवी मला पण नाही वाटत त्याला या टायमाला पण देतील. लास्ट टाइम पण त्यांनी एकच मॅच खेळला प्राइस होता ना दिसेल का याच्यात? कितीला घेतला? 13 मॅच ऑलराऊंडर. नाही याच्यात नाही दिसेल. कोण बोलला अक्षर फाय डाऊन अक्षर पटेल मग आशुतोष शर्मा आशुतोष शर्मा यांचा इम्पॅक्ट येतो. पण आता कुठे येणार जर त्याला इम्पॅक्ट केलं तर मग तुझा 4चा कोटा वरती मग भरतोय ना आशुतोष शर्मा बसतच नाही मग 11 मध्ये. मग तुझं विपराज निगम बसतं लास्ट टाइम सारखा. तर विपराज निगमने लास्ट टाइम बॉलिंग बिलिंग केली माहिती आहे. ऑलराऊंडर आहे बॉलर आहे तो. मग त्यांना एक बॉलर पण भेटतो ना, ऑलराऊंडर आहे तो. अक्षर आणि तो स्पिनर. मग खाली अरे कोण आहे? कुलदीप आहे भाई आपल्याकडे अरे हा रे, तो कुलदीप पण आहे. मग कुलदीप तर बाहेर येणारच आहे तुझ्या टीम मिचेल मध्ये स्टार्क आहेच नाही ना. नटराजन बाय डिफॉल्ट आहे. त्यांची पण कुमार बाय डिफॉल्ट. त्याच्यावर कुमार आणि कुमार- आहे. कुमार भाई लुंगीचा फॉर्म काय चाललाय या टायमाला इंडियामध्येच खेळून गेलाय लुंगी पण फिनिश करू शकतो मिचेल स्टार्क आहे की नाहीये मिचेल स्टार्कचा डाऊटफुल आहे अजून म्हणजे त्याची confirm काहीच नाही. न्यूज नाही आली इंजर्ड आहे तो पण न्यूज नाही आली अजून आलाय की नाही ते पण नाही माहिती. तो इंडियामध्ये नाही आलाय आकिब नबी हो ना. आकिब नबी नाही तुला जम्मू काश्मीरचा हो अच्छा, तो जम्मू काश्मीरचा घेतला तो. आता जिंकून आले ते लोक रणजी जिंकले. तो पण करू शकतो मग मुकेशची जागा नाही बनत त्या मॅचेत जर आकिब नबीचा फॉर्म चांगला असेल तर जर मग नेट्स मध्ये मुकेशची नाही बनत आहे. तो चालायचं नाही मग मुकेश बनू शकतो नटराजन नाही बसले नटराजनचं काय ऐकायला पण नाही आलंय. नटराजन डोमेस्टिक पण नाही आणि खेळत. तो इंजरी प्रोन पण आहे तर त्याचा बॅकअप तर आहे मुलंगी, मुकेश कुलदीप आणि मुकेश हे 3 तर बसत आहेत. झालं आणि अक्षर आहे एक अक्षर एक स्पिनर. चार बॉलर झाले. मनिकमची काय गरज अरे मग 5वा बॉलर कोण आहे ऑप्शन? आणि ओव्हरसीज पण तो. ओव्हरसीज इथे आहेच नाही ना एक पण तुझा. एक झाला ना मग इथून दशूनच्या चमीरा बसलाय दुश्मनचा चमीरा. शमीरा पण चांगला बोलला मला चमीरा इथे बसला तर मग 5 बॉलर होता. मग इकडे कोणाची गरज नाही, अक्षरचीच गरज आहे. ना आशुतोष शर्मा बसतोय ना विपराज निगम बसतोय. मग इम्पॅक्ट मग ते लोक तसे करतील ठीक आहे आपण पुढे इम्पॅक्ट सोडून दे बाकी सांगूया आधी बॉलर कोण बोललास नाही कोण आहे मुकेश तर नाव आहे एक लुंगी एनगीडी कन्फर्म. लुंगी कुलदीप कन्फर्म. कुलदीप 7 झाले आणि चमीरा बसतोय माझ्या मते. समीरा खेळ 4 बॉलर तर इथेच झाले. 5वा हा लिहून ठेव. दुश्मनच्या विरुद्ध मुकेश लिहून ठेव. नटराजनचा चान्सेस कमी आहेत ना काही खूप जागा आपल्याकडे 2 प्लेयरची जागा बसते मग इथे खेळ ना अभि हा खेळणार आशुतोष खेळणार पण आशुतोषचं काय फक्त फिल्डिंग मध्येच कामाला, बाकी काय काम भाई तो फिनिश करतोय ना तुला फिनिशिंग देतोय ना एवढी चांगली मग मिलर पण आहे त्यांच्याकडे. मिलर इम्पॅक्ट येणार ना पण ओव्हरसीज बाहेर कोण काढणार ते पण आहे. मग तुला असं कंपल्सरी थोडी आहे तुला ओव्हरसीजच बाहेर काढायचं. पण तुला खेळवायचे तसे कंपल्सरी नाही ना 6 तू दोन्ही पण खेळू शकतोस. ठीक आहे 8 9 10 अजून एक प्लेअर
अजून 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 मता निकम पण बसतोय. मग इकडे मिलर पण बसतोय. मिलर, मिलर आणि हा शमीरा झाला, विप्राज निकम. स्टब्स, शमीरा आणि निसंका आणि कोण मिलर. विप्राजचं टाकणार बघू नंतर. विप्राज निकम बसतोय. मग विप्राज निकम जर बॉलिंग लावा असेल तर विप्राज येणार. जर बॅटिंग मध्ये पाहिजे तर मिलर येणार. तसं पण होईल. माधव तिवारी, नितीश राणा. तर मी तुला स्क्वॉड सांगतो आता. राहुल, के एल राहुल ओपनिंग करणार विथ पतुमी शंका. बरोबर. पंडम पोरेल, स्टब्स, मग पाचव्यावरती अक्षर पटेल, सहाव्यावर आशुतोष, सातव्यावरती विप्राज किंवा विप्राज आणि स्लॅश मिलर इम्पॅक्ट. मग लुंगी इंगडी, कुलदीप यादव, शमीरा आणि मुकेश. बरोबर. ही आपली दिल्लीची प्लेइंग इलेव्हन. जेमिन्सन पण आहे पण लुंगी इंगडी त्याच्यापेक्षा नाही, तो सुट्टीवर जाणार आहे. त्याचा जेमिन्सन. यस, त्याला बेबी होणार आहे. अरे जेमिन्सन की दुसरा जेमिन्सन. फर्ग्युसन. हो सॉरी, फर्ग्युसन त्याचे आलेले न्यूज मध्ये. तुला काय वाटतं आता कुठे एंड करेल आपला प्ले ऑफ? नाही, दिल्ली पण चांगली टीम आहे. ती पण टॉप 4 माझ्यासाठी पण टॉप 4. आणि असताना की दिल्ली आणि पंजाबच अशी टीम ज्यांच्याकडे कप नाही. असं वाटतं यावर्षी त्यांना देतील दोघांपैकी एक. म्हणजे असं माझ्या स्क्रिप्टेड असं मी म्हणतो. जय शाह भाई आग लावणार असं ते नाही. बघू या टायमाला दिल्ली नाही तर पंजाबला आला पाहिजे. पंजाब तर पाहिजेच. चला नेक्स्ट स्क्वॉड कडे जाऊया आपण. चलो नेक्स्ट टीम आहे आवादे मोठा भाई. कीपर पण यांच्याकडे 4 कीपर आहेत भाई. 1 2 3 4. दिल्ली गुजरात आले ना टीमच हलवत नाही. काय करायचंच नाही. टॉप 3 तर फिक्स आहेत. टॉप 3 आपल्याला विचारायचंच नाही. बाय डिफॉल्ट गिल, काय चला बटलर. साईज दर्शन नाही बटलर येतो मग बटलर. हे लोक कधी चेंजेस नाही करणार भाई. बाकीचे तर किट पण घेऊन येत नाही त्यांचे बॅटिंगला. ड्रीम 11 ला पण हेच पॉइंट द्यायचे. चला नेक्स्ट आहे आपले. हे 3 तर झाले. 3 फिक्स आहेत. 4 वरती काय वाटतं तुला? फिलिप्स. या वर्षी ते लोक फिलिप्सला नाही सोडत. मला नाही वाटत या टायमाला पण तो, कारण या टायमाला होल्डर आहे त्यांच्याकडे. बॉलिंग भेटते आहे पण फिलिप्सची पण भेटते. आता तुला बॅटिंग मध्ये शाहरुख खान आहे. शाहरुख खान पण चौथा नाही येणार. पण फिलिप्सच येणार चौथा. अनुज रावत पण आहे पण फिलिप्सच येणार असं मला वाटतं. हा कुमार कुशाग्रा पण चांगला आहे प्लेअर याचा, श्रीलंकेचा. हवेचा लोगो नाही. कुशाग्रा याच्यात पण आहे पण माहिती आहे ना श्रीलंकेमध्ये पण एक तुषार आहे, एक कुशाग्र आहे. त्यांचे पण असे भावकी आहेत. टॉम बॅन्टन विकेट कीपर चांगला प्लेअर आहे, इंग्लंडचा आहे पण एवढा काय चालला नव्हता. रे फिलिप पण किपिंग करतो. 6 कीपर आहेत, 5 कीपर आहेत. फिलिप्स माझ्या मते चौथा फिलिप्स. मला मग दुसरं सांग ना. हर्षद खान तर बॉलर आहे इथे. निशांत सिंधू तर नाहीच. हे लोक तर नेट बॉलर आहे. इकडे या स्क्वॉड मध्ये फक्त शाहरुख खान येणार. साई किशोर आणि शाहरुख खान दोनच बसतात आणि तेव्हा ते इम्पॅक्ट येतो. जेसन होल्डरला कुठे टाकतात त्याच्यावर पण यावर्षी बॉलिंगला आणि बॅटिंगला दोन्हीला देणार. जेसन होल्डर हा एक ओव्हरसेज असणार त्यांचा. मग तुझे बॅटिंग मध्येच 3 जात आहेत. 3 नाही 4 जात आहेत. 3 जातात. 2 बॅटिंग मध्ये जात आहेत आणि एक इथे जातो होल्डरला घेतलं तर. आणि बॉलिंगला ओव्हरसेज कोण आहे यांच्याकडे? वूड कोण आहेच नाही ओव्हरसेज बॉलिंगला. राशिद आहे ना. रबाड आहे. नाही रे. मग फिलिप नाहीच बसत आहे. फिलिप नाहीच बसत आहे. बसत नाही. या टायमाला पण त्याला सोडवून ठेवलं तर मग कसं होणार यांचं? एवढा चांगला इन्फॉर्म. आता जेव्हा तो बसलेला होता तेव्हा पण फॉर्म मध्ये होता तरी सुद्धा त्यांनी बसवलेला. जस्टिस फॉर फिलिप भाई, जस्टिस फॉर फिलिप. PSL मध्ये खेळू शकतो. PSL मध्ये लोक इकडे येत आहेत. तिकडे तो 2 वेळा बॅटिंग करू शकतो. एकतर त्याचे व्हिडिओ येतात. लेफ्टी रायटी खेळतो. शॉट मारतो आणि म्हणजे तो 4D 5D 6D प्लेअर बोलू शकतो. बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग, कीपिंग, रायटी लेफ्टी. काय करतो तो? हेलिकॉप्टर का उडवतो, प्लेन बिन तिकडे. फिलिप एअरलाइन्स. चला आपण स्क्वॉड कडे जाऊया. फिलिप नाही बसत तर अनुज रावत.
अनुज अनुज रावत. वर येईल, शाहरुख खान फिनिशला येईल. अनुज स्लॅश हा ते ठीक आहे. अनुज रावत. किंवा अनुज त्या- रावत नाही बसत रे पण. का नाही बसत आहे? म्हणजे- कोणाला खेळणार आहे? मला नाही वाटत अनुज रावतला घेणार आहे लोक. लास्ट टाइम खेळला अनुज रावत. घे अनुज रावतली. आणि आता यांच्याकडे शेपट नाहीये. शेपटच ना तो हा शेपट नाही. हो. मुंबईला ट्रेड केला. चांगला चांगला प्लेअर त्यांनी घालवला हातात. केवढ्या मॅच आणून दिल्या त्याला त्यांनी यांना गुजरातला. अनुज नंतर काय बोललो मी आता? शाहरुख खान. साई किशोर पण आहे रे. मग तोच साई इम्पॅक्ट किशोर करणार. कधी- तोच इम्पॅक्ट होईल शाहरुख तेव्हा त्याला. तेव्हा ती आला मग फिनिशिंग तेव्हा त्या फ्लॅश चल कुठपर्यंत होतो आपण. तेव्हा ती आणि साई. तेव्हा ती ती असं. आणि साई इम्पॅक्ट येणार. जेसन होल्डर खेळ मला वाटतं. नाही मग त्यांचे बॉलर सांग. रबाडा, रबाडा बाय डिफॉल्ट. प्रसिद्ध कृष्णा बाय डिफॉल्ट. राशिद खान बाय डिफॉल्ट. सिराज बाय सिराज. डिफॉल्ट. राशिद आणि सिराज. चला आता स्क्वॉड मी सांगतो. स्टार्ट करतील शुभमन गिल आणि साई सुदर्शन. वन डाऊन बटलर, मग अनुज रावत, शाहरुख खान, 6व्या वरती तिवतिया स्लॅश साई किशोर, मग रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, राशिद खान, सिराज आणि होल्डर. आपले हे किती झाले? अवे होल्डर 1 झाला, रबाडा 2, राशिद 3 आणि बटलर 4 आपले फॉरेन प्लेयर्सचे स्लॉट पण फुल झाले. बरोबर. चल मग कुठे एंड करते तुला काय वाटतं? नाही टॉप 5 मध्ये तर नाही करत मला Same. तरी वाटतं. टॉप 5 म्हणजे 5-6 वरती एंड करेल. 5-6 पण त्याच्यावर हे नाही कारण एवढी स्ट्रॉंग Depend- पण नाही. डिपेंड करतं त्याच्या टॉप 3 वरती. जर तिघं पण फॉर्म मध्ये असेल Form मध्ये. लास्ट इयर सारखे. पण गिल लास्ट पण इयर मोठ्या गॅपने येतोय. लास्ट इयर सारखा तर मला वाटत नाही या टायमाला, पण होऊ शकतं. मला नाही वाटत पण या टायमाला. मिडल ऑर्डर थोडा वीक आहे आणि बॉलिंग तर चांगलीच आहे. टॉप ठीक 3 आहे. पण चांगले. 4-5 4-5 नाही 5-6. सेम. चला टू द इंजर 11 स्क्वॉड. कोलकाता भाई और बोलो हालत खराब आहे. अजिंक्य रहाणे कॅप्टन. अभिषेक नायर कोच. अजिंक्य ओपनच करतोय. अजिंक्य ओपन करणार. हा ओपनच करतो. म्हणजे वन डाऊन खेळू शकतो, पण मला नाही वाटत. फिन ॲलन आणि फिन अजिंक्य ॲलन आणि अजिंक्य रहाणे. सायफर्डला नाही. अरे 2-2 त्यांना ओपनर घेऊन करायचे काय आहे. चांगली टीम आहे. फसले ते लोक 2 हा. घेऊन ये. आणि नेमके दोघे ह्या वर्ल्ड कपला चालले आहेत. फसले नाहीयेत पण दोघं पण चांगले प्लेअर आहेत आणि दोघं पण विकेट किपर आणि खूप opener हार्ड आहेत. आहे भाई याची 11 बनवणं. हो. रहाणे ला सल्यूट मारायला लागेल जर यांनी चांगली स्क्वॉड रहाणे बनवली आणि, तर. हा, रिंकू सिंग पण नाही रहाणे करणार एक्सपिरियन्स. पण लास्ट टाइम पण फसला ना कुठे ना कुठे तरी. चांगले खेळत होते पण तुला माहितीये ती मॅच रघुवंशी कुठे उतरलेला? 9व्या वर. हा एक मॅच 9व्या वरती रघुवंशी उतरलेला. का असं का शफल केलेला त्यांनी. काय बोलतो? हाय तरी म्हणजे एवढा नाही करू शकत. याला मला हाच आहे ना कॅप्टन कोच अबे हाय नायर आहे. नाही रे ना. गंभीर होता ना गेल्या वर्षी. नाही नाही गंभीर तर आता ह्याच्यात आहे, इंडियाला येतो ना. लास्ट टाइम तो चंद्रशेखर काहीतरी आहे ना डोमेस्टिकचा. या वर्षी अभिषेक नायर आहे. अभिषेक नायर आणि राहण्याची हाय जरा. हो मी व्हायरल होतं ना अभिषेक नायरने यावर्षी. WPL मध्ये कसं द्यायला हर्लिंग कौर, हरलिंग करलाच बाहेर बोलवलेलं. हरिंदर, यावर्षी असं होणार रसल बिसलला बोलवलं नाही पाहिजे. रसल हाय गुड आहे ब्रो. अरे सॉरी पोवेल. रसल नाही पोवेल. रसलचा रोल माहिती आहे ना? पॉवर हिटर कोच. पॉवर नवीन रोल भेटलाय. तर अजिंक्य रहाणे कॅप्टन ओपनिंग. फिन आले फिन ॲलन. वन डाऊन रघुवंशी. रघुवंशी वन डाऊनच आला पाहिजे. वन डाऊन त्यानंतर मनीष पांडेकर कशा? राहुल त्रिपाठी पण आहे यांच्याकडे. राहुल त्रिपाठीचा लास्ट टाइमचा फॉर्म बघून मला झोप नाही लागली. रॉंग आहे आपण. सुनील नारायण रहाणे बसणार ओपनिंग. नरीन मला वाटत ना आता लास्ट करेल. टाइम अजिंक्य रहाणे नव्हता आणि ओपनिंग हा, वन डाऊन नव्हताच. टू डाऊन होता. ह्याच्यामुळे नरीनमुळे सगळं सफल झालेलं. मग नरेन लेफ्टी आहे. नरेन आणि फिन आले विषयच नाही. मग
नरेन फिनाले, मग रघुवंशी, मग रहाणे. फोर्थ डाऊन. हा हो, सीएसके मध्ये last फोर्थ time. डाऊन होता ना. आणि इथे पण फोटावूनच होता. हा करू शकतो नरेन तसं आहे. नरेन 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 फिनाले, फिनाले, रघुवंशी आणि मग रहाणे. अजिंक्य रहाणे, आणि मग रिंकू सिंग. रिंकू मग रिंकू फिनिशिंगला नाही, मग पोवल आहे ना त्यांच्याकडे. पोवेल आणि रिंकू आधी येणार, पोवेल त्याच्यानंतर. रिंकू पोवेल, मग आपले 3 स्लॉट इकडेच फुल झाले. रचिन रवींद्र पण आहे त्यांच्याकडे, पण तो ओपनिंग आणि वन डाऊनलाच कामाला त्यांना. त्यांचे तर त्याला टॉप बसत 4 नाही. बसतच नाही अजून. बसतच नाही. रमनदीप सिंग येणार रिंकू नंतर किंवा रिंकू आधी. मग पोवेल खेळणार. एक ओव्हरसीज मग रवींद्रला खेळ, पण रवींद्रला 3 स्लॉट्स फुल होत आहेत तुझ्या वरतीच. टॉप 3, टॉप 4, 5 मध्ये. बॉलिंग मध्ये कोण आहे? वरुण चक्रवर्ती. पती राणा पण इंजर्ड आहे. हा पण इंजर्ड आहे. हर्षित राणा तर आउट ऑफ हर्षित राणा खेळणारच नाहीये. उमरान मलिक खेळणार. वरुण चक्रवर्ती खेळणार. वरुण चक्रवर्ती खेळणार. बॉलर्स काढूया. वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, हे 2 नावं टाक. वैभवचा पण लास्ट सीझन मस्त होता. आणि अजून कोण बोललेलं मी? उमरान मलिक. मुजरबानी एक येणार ओव्हरसीज बॉलर, फास्टर. मग मुजरबानी मग पोवेल खेळेल का? किती झाले बघ, 1, 2, 3 मुजरबानी खेळतो. मुजरबानी खेळणारच रे. पतिराणा इंजर आहे. हो, आता वर्ल्ड कप मध्ये झाला ना, ऑस्ट्रेलिया सोबत होता तेव्हा. मध्ये बघ, मध्ये कार्तिक त्यागी आहे. कार्तिक त्यागीला नाही. सोलंकीला भेटेल नाही का? सोलंकी स्पिनर आहे. मग सौरभ दुबे. स्पिनर यांच्याकडे 2 ऑलरेडी आहेत. वरुण चक्रवर्ती आणि नरीन आहे. आणि रमनदीप पण तो स्पिन करू शकतो मध्ये मध्ये. रमनदीप सिंग, अंकुल रॉय पण चांगला खेळला डोमेस्टिक मध्ये. कॅमेरॉन ग्रीन ब्रो त्याला विसरलो. सगळ्यात महाग प्लेअरला आम्ही विसरलोय गाईस. तो पण हे होता ना. नाही खेळणार ना तो. मग ह्याची पण जागा तशी तर आरसीबी मध्ये खालीच यायचा तो. फिनिशिंगचा रोल मुंबईमध्ये पण त्यांचा मिडल ऑर्डर बघायला चांगला आहे ओपनिंग पेक्षा. चांगला म्हणजे भरपूर भरले आहेत मिडल ऑर्डर. म्हणजे तेच बॅकअप आहे, भरपूर आहेत त्यांच्याकडे. मग जर ह्याला घेतलं ग्रीनला तर घेणारच. मग मुजरबानी नाही बसत आहे. 1, 2, 3, 4. हा मुजरबानी नाही बसत आहे. मग त्यांना कार्तिक त्यागीलाच खेळायला. मग कार्तिक त्यागी नाही बसत. मग कोण बसतं? सोलंकी दुबे, सौरभ दुबे आणि सोलंकी बोलतो स्पिनर आहे. कार्तिक त्यागी पण स्पिनर आहे. कार्तिक त्यागी स्पिनर थोडी आहे, फास्टर आहे. 140 टाकतो ब्रो. अंडर 19 मध्ये टाकले ना त्यांनी. मग कार्तिक त्यागी फास्टर. कारण उमरान 3, 4 त्यांच्याकडे पेसर झाले. 2 ऑलराऊंडर झाले. मग पोवेलला अजून दाखव, हे दाखव वर जा. रमनदीपचं नाव नाही टाकलं मी. रमनदीप नाही बोललास ना तू. माझ्या मध्ये खेळणार आहे तो रमन. ठीक आहे. केकेआरची आपली फायनल खूप कन्फ्युजिंग होते मला वाटतं. मी तुला माझी बनवलेली सांगतो. सांग. सुनील नरेन ओपनिंग करतोय. फिन ॲलन, रघुवंशी, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, पोवेल, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, उमरान मलिक, कार्तिक त्यागी आणि कॅमेरॉन ग्रीन. इम्पॅक्ट प्लेअर आम्ही यांच्यामध्ये नाही घेत आहे, कारण खूप 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 डिफिकल्ट टीम आहे यांची. तर ते त्यांचं काम करतील कॅप्टन आणि कोच. आम्हाला पैसे नाही भेटत तर आम्ही उगाच डोकं नाही लावत. तर आता जाऊ. काय वाटतं कुठे एंड करणार आहे सीझन? काय बोललो नाही. कुठे एंड करतो आपण हा सीझन? केकेआर ना टॉप 8 मध्ये करेल कुठे. मला वाटतं वर नाही जात असं वाटतं. 8 एंड करतोय, कारण त्यांची बॉलिंग वीक आहे खूप. आणि मला तर टॉप 8 जर चांगला युटिलाइज केला त्यांच्या प्लेयर्सला तर काहीतरी होऊ शकतं. मी लास्ट पण करेल. हा असू शकतं. नाही लास्ट एक दुसरी टीम करणार आहे. चल जाऊ आपण आपल्या नेक्स्ट टीम कडे. आपली नेक्स्ट टीम आहे लखनौ सुपर जायंट्स, LSG. चे ओपनिंग तेच आहेत ना. नवीन कोण ओपनर्स मला वाटत नाही त्यांनी कोण नसणार. अश्नील कुलकर्णी त्यांनी एक प्लेअर घेतलाय. ओपनर आहे तो, पण मला वाटत नाही खेळणार. कोणाच होता अश्विन कुलकर्णी? त्यांच्याकडेच होता.
म्हणजे LSG हो मी मग कधी बघितलं नाही खेळताना. अंडर 19 केला ना आताची, तो लास्ट इयरची, तो आता वैभव खेळला ना त्याच्या अगोदरची. मग तेच असेल ॲडम मार्क्रम, मिचेल मार्श, वन डाऊन, ब्रिट्सगे किंवा मग हा आयुष ब्रेक्झी नाही, बदेनी. बदोनीच खेळली. ब्रेक्झी खेळला तर मग त्यांचा कोटा फुल होतो. हम्म. पुरण पण आहे त्यांच्याकडे ना. पुरण तर चौथा येतो ना, चौथा पाचवा येतो. आणि त्यांचा विकेट. पंत येईल आता इथे, चौथ्यावरती पंत येईल, हम्म. मग पुरण, पाचव्यावर पुरण झालं. त्यांचा ह्यांचे तीन फिनिशर कोण झाले, आहे? यांच्याकडे फिनिशरच नाही कोण. तीन झाले. इंग्लिश आहे, इंग्लिश एक येतो खाली. मग हा हसरंगा पण बॅटिंग करतो ना. हसरंगा एक कन्फर्म. शमाद, अब्दुल शमाद पण करतो. हो, अब्दुल शमादने एक मॅच संपवलेला, हो. मस्त मॅच झालेली. अब्दुल शमाद 6व्यावरती. त्यानंतर शाहदाब के, शाहबाज के, नाही, शाबास नाही, हसरंगा येतो. चांगला येतो, हसरंगा येतो, पण त्याच्यावरती स्पिनर. त्यांचे कोटे फुल झाले. बॉलर तर भरपूर आहे त्यांच्याकडे. मोहम्मद शमी, आवेश खान शमी फिक्स, खेळतोय, आवेश खेळतोय. दिग्वेश राठी भाई फेवरेट आहे तो ऋषभ पंतचा. राठी, दिग्वेश सिंग, राठीच बोलतात ना त्याला, राठी. दिग्वेश राठी सिंग आहे त्याला. एनरिच नॉकिया पण खेळतोय. मग तो एनरिच नॉकिया नाही बसत आहे. नाहीच बसत आहे. एनरिच नॉकिया नाही बसत आहे. मग एनरिच नॉकियाच्या टायमाला मग हसरंगा नाही, मार्शला हे करतील. मार्च तर खेळणार रे. हा, मार्चला इम्पॅक्ट करतील असं बोलतो. इम्पॅक्ट. मार्च किंवा मार्च इम्पॅक्ट करतील आणि मग ह्याला घेतील एनरिक नॉकिया. मार्श, एनरिच नॉकिया. मग बॉलर कोण कोण बोला, यादव करेल. कोण माहिती नाही, हा घेणार त्यांचा आवेश दिग्वेश खान आहे ना? आणि मोहम्मद शमी तर फिक्स आहे. हा, दिग्वेश राठी आहे. दिग्वेश राठी एक पकड. एम सिद्धार्थ, आकाश सिंग हे सगळे चाललेले आहे यांचे लास्ट टाइम. हा, लास्टचा कोण आहे? प्रिन्स यादव आणि त्याच्या खाली मोहसिन खेळणार ना. मोहसिन चांगला बॉलर आहे. बॉलर बॉलर चांगला आहे. त्याला वाटत नाही जागा भेटेल. माझ्या मते बनते, जागा नाही भेटत. मग कोण बसणार आहे यार? प्रिन्सचा त्यांच्याकडे ऑप्शन होता, पण प्रिन्सला ठेवलं त्यांनी. अर्जुन पण नाही बसत. अर्जुनच्या अगोदर ते लोक मला वाटतं मोहसिनला चान्स देतील. मोहसिनच बसतोय. मोहसिनच बसतो. मग एम सिद्धार्थ पण चांगला आहे त्यांचा. तो मग कुठची तरी एखादी मॅच खेळेल. स्टार्ट नाही करणार तो. एखादी मॅच खेळेल. चला, मग प्लेइंग आपली रेडी आहे. तर त्यांची ओपनिंग करणार आहे मार्श. मग त्याला इम्पॅक्ट बनेल नॉकिया, एनरिक नॉकिया. त्यांची प्लेइंग 11 आता मी सांगतो. मिचेल मार्श आणि इम्पॅक्ट प्लेअर एनरिक नॉकिया, मार्क्रम, बदोनी, ऋषभ पंत, पुरन, समद, हसरंगा, शमी, आवेश, दिग्वेश राठी आणि मोहसिन खान. ही यांची प्लेइंग 11 आहे. काय वाटतं कुठे एंड करताय हा सीझन, हा प्ले ऑफ पर्यंत? बॉलिंग बघून मला ठीक आहे. बॉलिंग पण टीम तशी चांगली आहे, बट परफॉर्मन्स वरती डिपेंड आहे. तर माझ्या मते 7th, मला वाटतं 7th करेल. मला पण. आणि पंची एवढी कॅप्टन्सी पण काही खास नाही. म्हणजे खूप अग्रेसिव्ह आहे तो, खूप पॅनिक होतो मला असं वाटतं. मला तर कधी कधी तो विचार करतो की नाही, कधी कधी असं वाटलंच नाही. तो विचार करून त्याने काढलाय बॉलर, आणि बॉलिंग काढली त्याने, कुठल्या बॉलर कडून मॅच काढली असं वाटत नाही. ठीक आहे. 7th, 8th, 9th लास्ट पण असेल. तर हे होते आपले पहिले 5 टीमचे स्क्वॉड अनालिसिस म्हणजे आमचे प्लेइंग 11 आणि कोणता पोझिशन एंड करता येते. तर हे होते फर्स्ट 5. पुढचे 5 टीम्सचे आपण करू नेक्स्ट व्हिडिओला. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि तुमची फेवरेट टीम कोणती आहे ती कमेंट मध्ये सांगा आम्हाला. आणि कशी वाटली त्यांची स्क्वॉड ऍड, माझं ऑप्शन कसं होतं, आणि तुम्हाला काय वाटतं कुठे एंड करते तुमची फेवरेट टीम, ते पण कमेंट मध्ये सांगा. आणि बाकीचे पुढचे टीम्स आपण पुढच्या व्हिडिओला बघू. तर त्या व्हिडिओसाठी सुद्धा रेडी राहा, लवकरच ती व्हिडिओ येईल. आणि स्टे ट्यून. सो एंड करूया आपण हा व्हिडिओ.
थँक्यू सो मच गाईस. थँक्यू.